कल्पना करा, एखाद्याने तुमच्या बहिणीचं लग्न मोडलं तर तुम्हाला राग येईल. तो साहजिकच आहे. पण तो राग किती दिवस राहील याचे उत्तर प्रत्येक जण वेगवेगळे देईल. पण अशीच एक घटना नांदेडमध्ये घडली. बहिणीचं लग्न मोडल्याचा राग काही वर्ष मनात धरून ठेवला. दुसऱ्या एका गुन्ह्यात तुरुंगात असताना देखील त्याने गजाआड बसून खुनाचा कट रचला आणि लग्न मोडणाऱ्याला संपवलं. हे ऐकायला जरी अविश्वसनीय वाटलं असलं तरी खरं आहे. तर काय आहे हे प्रकरण आणि जेलमध्ये राहून त्याने खुनाचा कट रचून खून कसं घडवून आणला सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. नांदेडच्या रस्त्यावर सोमवारी सकाळी एका तरुणाला धारदार शस्त्रांनी सपासप वार करून ठार मारण्यात आलं. अनिकेत उर्फ सोनू कल्याणकर असं त्याचं नाव. शहरात एकच खळबळ माजली. पोलीस कामाला लागले, आरोपींना अटकही झाली. सुरुवातीला हे प्रकरण जुन्या वादातून झालेलं खुनाचं वाटत होतं, पण जसं जसं तपास पुढे गेला तसं तसं या हत्यामागची खरी कहाणी बाहेर येऊ लागली आणि ती स्टोरी अंगावर काटा आणणारी होती. साधारण 5-6 वर्षापूर्वी या प्रकरणाची सुरुवात होती. सोनू कल्याणकर एका मुलीशी प्रेम संबंध होतं. ती मुलगी होती कुख्यात गुंड गोलू मंगनाळे याची बहीण. प्रेम संबंध जुळले, पण त्याचा शेवट चांगला झाला नाही. सोनूने त्या मुलीची सोयरीक मोडली असा आरोप करण्यात आला. ठरलेलं लग्न मोडल्यामुळे संतापलेल्या मुलीच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. हा प्रकार सोनू मंगनाळेने सहन केला नाही. बहिणीचा अपमान त्याला अस्वस्थ करत होता. त्याने पहिला डाव टाकत तो ऑगस्ट 2021 मध्ये सोनू कल्याणकर थेट गोळीबार केला. पण नशीब बलवत्तर होतं. सोनू त्या हल्ल्यातून वाचला. इकडे गोलू मंगळेचं आयुष्य एका वेगळ्याच वाटेत चाललं होतं. पंजाबच्या कुख्यात दहशतवादी हरविंद सिंग संधू उर्फ रिंदा यांच्या गँगशी गोलूने संबंध होते. एप्रिल 2022 मध्ये नांदेडच्या प्रसिद्ध उद्योजक संजय बियानी यांची रिंदू गँगच्या सदस्याची गोळी झाडून हत्या केली. या प्रकरणात गोलू मंगनाळे अडकला आणि तो तुरुंगात गेला. आता वाटत होतं तुरुंगात गेलेला माणूस शांत होईल, पण गोलूने तसं होऊ दिलं नाही. तुरुंगाच्या आत असतानाही त्याने सोनू कल्याणकरच्या विरोधात कट रचण्यास सुरुवात केली. त्याचे वडील चंद्र विजय मंगनाळे आणि काही साथीदार बाहेर होते. त्यांच्या मार्फत सोनूवर दबाव टाकत जात होता, धमक्या दिल्या जात होत्या. सोनूच्या वडिलांनी तक्रारही म्हटलं की 10-12 दिवसापूर्वी सोनूला जीवे मारण्याची उघड धमकी देण्यात आली होती. सोनूवर पाळत ठेवण्यात येत होती, त्याची हालचाल टिपली जात होती आणि सोमवारी सकाळी संधी साधून चौघांनी धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला ठार मारलं. या प्रकरणातला सर्वात धक्कादायक भाग म्हणजे आरोपीला स्वतः तुरुंगात बंद असताना त्याने बाहेर खून घडून आणण्याचा आरोप आहे. तुरुंगातील कट रचणे, साथीदारांना सूचना देणे आणि वर्षानुवर्ष दुखावलेल्या अहंकाराचा बदला घेणे हे सगळं एकत्र झालं तेव्हा सोनू कल्याणकरचा जीव गेला. हत्येनंतर पळून जाताना एका आरोपी अंकुश गंधमवारने पोलिसांवरच गोळीबारी केली. पोलिसांना प्रत्युत्तर दिलं आणि जखून ताब्यात आला. पोलिसांनी सुरुवातीला हे प्रकरण जुन्या वादातून झालेलं सांगितलं होतं, पण सोनूच्या वडिलांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात वेगळी तक्रार दिली आणि त्या प्रेम प्रकरण सोयरीक मोडणे आणि गोलू मंगळाच्या मुख्य भूमिकेचा उल्लेख केला. त्या तक्रारीवरून 6 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आरोपींना अटक झाली असली तरी तुरुंगात बसून कट रचण्याचा आरोप असलेल्या गोलू मंगनाळेची भूमिका किती आहे ते तपासातून समोर यायचं. गोलू मंगनाळे सध्या संजय बियानी खून प्रकरणात आधीच तुरुंगात आहे. त्याच्यावर आता या प्रकरणातही आरोप ठेवले जाण्याची शक्यता आहे. ज्या माणसाने 2021 मध्ये सोनूला घोळ्या घालण्याचा प्रयत्न केला होता त्याच माणसाकडून शेवटी सोनूचा जीव घेतला गेला. धमक्या येत होत्या, पाळत ठेवली जात होती. हे सगळं माहीत असूनही पोलीस संरक्षण का दिलं गेलं नाही हा प्रश्नही आता उपस्थित होतोय. नांदेड शहर या घटनेनं हादरलंय, पण या प्रकरणाने एक मोठा प्रश्न सगळ्यांसमोर ठेवलाय. जेव्हा एका गुंड्याला तुरुंगाच्या आत बसूनही माणसाचा जीव घेणे शक्य होतं, तेव्हा आपण कोणत्या व्यवस्थेत राहतो हे सांगण्याची गरज नाही. सोनू कल्याणकरला न्याय मिळेल का आणि तुरुंगाच्या भिंती खरंच गुन्हेगारांना थांबवू शकतात का हा प्रश्न उरतो. जेव्हा जेलमध्ये आरोपी कट करून खून घडून आणतो तर त्याला नेमकं कोण जबाबदार आहे? कुचकामी जेल प्रशासन, पोलीस की सरकार? या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा कसं काय.